वक्फ विधेयकाला विरोध केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून टीका करण्यात येते। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांना डिवचण्यात आले। भाजपनं जुमलेबाजी बंद करावी अशी उद्धव ठाकरेंनी टीका केली होती। यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले। ठाकरेंनी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंना उत्तर दिले। आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं आवाहन करतो, नाही तर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का तिटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा। गरिबांमध्ये या मारामाऱ्या लावालाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाट पेटवायची आणि पळून जायचं आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाट, पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे उद्धव ठाकरेंनी सोडलेले आहेत आणि आता तर हे काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा अजून एक पुरावा हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र जनतेसमोर ठेवला आहे। वक्फ सुधारणा कायद्याचा विरोध करणे म्हणजे ज्या पद्धतीने विरोध केलाय तो या महाराष्ट्राचा अपमान आहे, देशाचाही अपमान आहे आणि मला असं वाटतं आता उद्धव ठाकरे साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता माफ करणार नाही।